पैसा. मित्रांनो, पैसा कमवणं खूप सोपं आहे पण सहज नाही. तुम्ही आम्ही आपण सगळेजण पैसे कमवतो, पण खरंच तो पैसा पुरतोय का? मित्रांनो, प्रचंड पैसा कमवायचा आहे, बक्कळ नफा कमवायचा आहे, एवढा पैसा कमवायचा की आपले सगळ्या गरजा तर भागतीलच पण सगळी स्वप्नही साकार होतील. हा असा प्रचंड पैसा कमवण्याची नेमकी पद्धत काय? आज देशात राज्यात सर्वत्र असे खूप लोक आहेत की जे खोऱ्याने पैसे कमवतात. नेमका हा पैसा कमवतात तरी कसा? त्याची सोपी पद्धत आहे तरी काय? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सतीश परब, सुवर्ण कोकणच्या अश्ववेध कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पैसा कमवायचा आहे. आज पैसा म्हणजे श्वास घेण्या एवढी महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मग हा पैसा कमवण्याचे काही प्रकार असतात, काही सोप्या पद्धती असतात. आपण एक एक गोष्ट टप्प्याटप्प्याने ती उलगडत जाऊ. फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुमच्या लक्षात येईल की हा पैसा सोपा कशा पद्धतीत कमवला जातो, कशी बाकीची लोक म्हणजे झोपेत असून देखील सुद्धा खोऱ्याने पैसा कमवत असतात. मित्रांनो, मी एक पुस्तक वाचत होतो. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी ते पुस्तक वाचलं असेल, रिच डॅड पुअर डॅड नावाचं. त्याचे लेखक आहेत ते असं सांगतात की ह्या जगात 4 प्रकारचे लोक असतात. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका, कारण ही गोष्ट तुमच्या आयुष्याचा पैशाकडे, पैसा कमवण्याकडे पाहण्याचा पूर्ण दृष्टिकोन बदलणार आहे. सो लेखकाच्या मते 4 प्रकारचे लोक असतात या जगात. एक असतात आपल्यासारखे सामान्य नोकरदार, जे 8 तास 12 तास नोकरी करतात. सकाळी 9 वाजता ऑफिसला गेले की 5 वाजता सुटणं, आपलं काम करणं, आणि ह्यांच्या पगारावरती ह्यांचं घर चालतं. जोपर्यंत हे नोकरी करतो आपण तोपर्यंत आपल्याला पगार येत राहतो. हा झाला एक वर्ग जो खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुसरा वर्ग जो आहे तो आहे सेल्फ एम्प्लॉयड. ह्याच्यामध्ये मग डॉक्टर येतात, इंजिनियर येतात, वकील येतात, ऍक्टर येतात, क्रिकेटर येतात, असे सगळे लोक. ह्यांचं एक वेगळं जग असतं. जोपर्यंत हे काम करतात तोपर्यंत त्यांच्याकडे पैसा येत राहतो. ज्या दिवशी काम करायचं बंद होतील तेव्हा त्यांच्याकडे पैसा येणं बंद होऊन जातो. तिसरा वर्ग हा असतो बिझनेसमॅन. हे जे बिझनेसमॅन असतात ह्यातले बहुतांश लोकांनी शून्यातून आपलं विश्व उभारलेलं असतं. ते आपला व्यवसाय, आपला धंदा एक व्रताप्रमाणे तो जोपासत असतात आणि प्रचंड मेहनतीने प्रचंड पैसा गुंतवणूक करून प्रयत्नाची पराकाष्ठा करत हे लोक आपला व्यवसाय फुलवतात, मोठा करतात आणि एक सिस्टम उभी करतात. ही सिस्टम अशा पद्धतीत उभी करतात की हे जरी त्या व्यवसायाच्या ठिकाणी नाही जरी गेले तरी यांचा व्यवसाय होत राहतो, ह्यांना पैसा मिळत राहतो. अगदी हे झोपले तरी, झोपून जरी असले, हे झोपेत असताना देखील ह्यांचा पैसा वाढत राहतो. आणि ह्यांचं मोठं योगदान हे आहे की ह्यांच्यामुळे हजारो नव्हे लाखो लोकांना नोकऱ्या सुद्धा उपलब्ध होत आहेत. मित्रांनो, हा वर्ग जो आहे तो खरोखरच कौतुकास पात्र आहे. पण चौथा जो वर्ग आहे, चौथा जो प्रकारचे लोक असतात, ही या बिझनेसमॅन पेक्षाही 4 पावलं पुढे असतात आणि ते असतात स्मार्ट इन्व्हेस्टर, ज्याला आपण गुंतवणूकदार बोलतो. हे गुंतवणूकदार काय करतात? अशा ज्या प्रॉफिटेबल कंपन्या असतात, ज्या सातत्याने नफा मिळवत असतात, ज्यांची प्रचंड मार्केटमध्ये गुडविल आहे, दिवसोगणिक त्यांचा व्यवसाय वाढत असतो, अशा कंपन्यांचे समभाग, शेअर्स हे लोक विकत घेतात आणि छानपैकी बसून नफा कमवत राहतात, बक्कळ नफा कमवतात. म्हणजे आपण त्याचा विचारही केला नसेल. तुम्ही जर म्हणजे मी तुम्हाला तोंडावर फटकन माझ्या 5-6 कंपन्या येतील, टाटा असेल, रिलायन्स असेल, HDFC असेल, अशा खूप कंपन्या आहेत, 1-2 नव्हे. ह्या कंपन्या 2 वर्षात 3 वर्षात एवढंच काय, एका वर्षात सुद्धा लोकांचा पैसा दुप्पट करतायत. तुम्ही मागील वर्षभराचा आलेख जर बघितला शेअर बाजारचा ना, तुमच्या लक्षात येईल. आणि त्याहीपेक्षा काही गुंतवणूकदार आहेत जे फ्युचर अँड ऑप्शन सारख्या प्रकारात काम करतात आणि महिन्यात 2 महिन्यात सुद्धा पैसा आपला दुप्पट करतायत. मित्रांनो, ऐकायला अवघड वाटतंय,
कारण आपण एवढा वेगाने पैसा कमवलेला नाहीये, त्यामुळे विश्वास बसणं मुश्किल आहे, मलाही माहिती आहे, पण हे खरं आहे. दुर्दैव काय माहिती आहे, आपला जो मराठी टक्का आहे ना, तो ह्या व्यवसायात गुंतवणूकदारांच्या प्रकारामध्ये खूप कमी आहे. म्हणजे मी मागे एक सिरीज बघत होतो हर्षद मेहताचे, त्याच्यात एक वाक्य होतं, ते वाक्य ना मनाला सुन्न करणार होतं की शेअर मार्केट एक कुवा आहे, म्हणजे शेअर मार्केट एक विहीर आहे, ही एक अशी विहीर आहे ही पुऱ्या देशातल्या लोकांची जी आर्थिक ताण आहे, पैशाची ताण आहे, ती भागवू शकेल आणि त्यानंतरही पुन्हा पाणी उरेल, एवढा प्रचंड स्ट्रोक कॅपॅसिटी किंवा एक सामर्थ्य ह्या शेअर बाजारात आहे. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की ह्या चांगल्या गोष्टी आमच्याकडे पोहोचत नाहीयेत. आमच्याकडे पोहोचतात म्हणजे काय माहिती आहे, नाही यार, शेअर बाजार म्हणजे सट्टा आहे, इथे खूप लोकांचे आयुष्य बर्बाद झाले, इथे खूप लोकांचे लाखो रुपये डुबले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, धोका जोखीम ही सर्वत्र आहे, परंतु शेअर बाजार जर तुम्ही त्याचा सखोल अभ्यास केलात, प्रॉपर त्याचं विश्लेषण केलं, नियोजनबद्ध जर सराव केलात, तर तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळं हातातला कामधंदा सांभाळून जरी काम करायचं म्हटलं तरी महिन्याला लाखो रुपये सहज मिळू शकाल. फक्त गरज आहे तो त्याचा एक प्रॉपर अभ्यास करायचा, शेअर बाजारचं जे बदलतं स्वरूप आहे ते समजून घ्यायचं, त्यातले जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करायचे. मित्रांनो, मी गेली 20 वर्ष या आर्थिक फील्डमध्ये, या फायनान्शियल फील्डमध्ये मी पैसा खूप जवळून बघतोय. ह्या पैशाला लोकांनी एवढा कॉम्प्लिकेटेड केलं, एवढा बोलता ना, एक गुंतागुंतीचा विषय केला ना, की बहुसंख्य लोकांना त्याची भीती वाटते. पण तुम्हाला मित्रांनो एक सांगू का, आयुष्यात जोखीम न घेणं ना, हीच मोठी जोखीम आहे. हा, जर ती कॅल्क्युलेटेड रिस्क असेल तर, जर लाखो करोडो लोक पैसे कमवत आहेत तर आपण का कमवू शकत नाहीये. मी आणि माझे अश्वमेधचे शिलेदार मागे 6 महिने आम्ही F&O प्रकारात काम करतोय. मला खूप जण विचारतात, सर तुमचं हायेस्ट इन्कम किती आहे? मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही, मागच्या महिन्यात एका दिवसात, फक्त एका दिवसात, म्हणजे रात्री, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये हळूहळू समजेल, पण आदल्या दिवशी मी एक कॉल घेतला होता ऑप्शन प्रकारात, मला वाटतं 3-4 लाखाचं त्याच्यात कॅपिटल असेल माझं. दुसऱ्या दिवशी जेव्हा 9:15 वाजता बाजार खोलला तेव्हा बघितलं की माझं प्रॉफिट हे 17,19,000 रुपये होतं. एवढं प्रचंड सामर्थ्य ह्या ऑप्शन प्रकारात आहे. पण एक लक्षात घ्या, ही दुधारी तलवार आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा प्रॉपर अभ्यास करत नाही, त्याचा व्यवस्थित सराव करत नाही, चांगल्या इन्व्हेस्टरचा ॲडवाईस घेत नाही, प्रॉपर प्रशिक्षण घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यात भाग घेऊ नका. आणि हा व्हिडिओ हा तुम्हाला कुठलाही शेअर घेण्यासाठी किंवा विकण्यासाठी शिफारस अथवा सूचना नाही. हा फक्त आणि फक्त अभ्यास हेतूने तुम्हाला शेअर बाजाराची माहिती मिळावी, त्याचं सामर्थ्य समजावं, हाच एक प्रामाणिक उद्दिष्ट आहे. मित्रांनो, शेअर बाजारातला पैसा हा कुणी कमवू शकतो. इथे शिक्षणाची मर्यादा नाही. तुम्ही, आम्ही, कोणी सामान्य जण, म्हणजे तुम्ही गृहिणी असाल तरी तुम्ही खूप छान पैसा याच्यातून कमवू शकता. तुम्ही नोकरदार असाल, तुम्हाला आठवड्यातून 1-2दा जरी वेळ भेटत असेल, 1-2 तासाचा, तरी तुम्ही त्यातून खूप चांगला पैसा कमवू शकता. तुम्ही व्यापारी आहात, छोटा मोठा तुमचा बिझनेस आहे, तुम्ही शेतकरी आहात, तरी तुम्ही याच्यातून अतिशय घवघवीत नफा कमवू शकता. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्ही कोणी आहात, तुमच्याकडे आठवड्यातून 1-2 तास जरी प्रामाणिक भेटत असतील आणि तुमची अभ्यास करायची तयारी असेल, तुम्हाला हे शेअर मार्केटचं बदलतं स्वरूप समजून घेण्याची जर तुमची तयारी असेल, तर मित्रांनो तुम्हाला कुणी अडवू शकणार नाही. ही मनातली जी अनामिक भीती आहे ना, ही सोडून द्या. डोक्यामध्ये एक उद्दिष्ट ठेवा की नाही, मला एवढा पैसा कमवायचा ना की माझ्या कुटुंबाला मी ते सगळी सुख देईन ज्या सुखाला ते पात्र आहेत. हे तडजोडीचं आयुष्य आता बंद करूया.
प्रयत्न करायला काय अवघड आहे. आणि खूप मोठं भांडवल हवं असंही नाही आहे. तुम्ही 5-10 हजारापासून ते लाखापर्यंत छान पद्धतीने तुम्ही ह्या भांडवलात काम करू शकता. तुम्हाला लॉंग टर्म मध्ये काम करायचं आहे, तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये काम करायचं आहे, कारण ह्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. बघा ना, बँका काय देत आहेत आपल्याला. आज कितीतरी असे निवृत्ती धारक आहेत की ते 5%, 6%च्या ह्याच्यावरती व्याजावरती ते कसं जगायचं त्या चिंतेत आहेत. प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलाने चांगलं शिकावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, मी जे आयुष्य जगलंय ते त्यांनी जगता कामा नये. पण पर्याय काय? मग पर्याय तो म्युच्युअल फंडाचा, तिथेही 18-20% भेटत आहेत. मग पर्याय सोन्यामध्ये गुंतवणूक करायची, प्रॉपर्टी. पण ह्या सगळ्यामध्ये ती लिक्विडिटी आहे का मित्रांनो, आणि तेवढं रिटर्न आहे का? शेअर मार्केट एक असा प्रकार आहे जो जास्त लोकप्रिय काय की जास्तीत जास्त लोक याच्यात का नव्याने येत आहेत तुम्हाला कल्पना नसेल, पण मागच्या 2 वर्षात किमान 5 ते 6 करोड नवीन लोक ह्या शेअर मार्केटमध्ये आले आहेत. अशा कितीतरी कंपन्या आहेत, कितीतरी कंपन्या आहेत की ज्या 2 वर्षात, 3 वर्षात पैसा दुप्पट करून आपल्याला त्या कंपन्या ओळखायच्या आहेत. ह्या नेमक्या कुठल्या कंपन्या आहेत, त्या ओळखायच्या कशा असतात, त्या ओळखण्यासाठी पॅरामीटर्स काय असतात, हे शेअर बाजारचे जे अतिशय महत्त्वपूर्ण आणि अचूक जे परिणाम दर्शवण्याचे इंडिकेटर्स आहेत, ज्यात खूप आहेत. तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी समजतील. मग ते मुव्हिंग एव्हरेज असेल, बॉलिंजर बँड असेल, RSI असेल, ROC असेल, खूप असे प्रकार आहेत. पण मोजके असे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला समजून घ्या की ज्या आधारे तुम्हाला समजेल की कुठल्या कंपनीचा स्टॉक हा आता वर जाणार आहे. तुम्हाला एंट्री कुठे घ्यायचे, एक्झिट कुठे घ्यायचे, ह्या बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि मला वाटतं तुम्ही प्रत्येक जण हे अतिशय यशस्वीपणे आणि अतिशय कमी वेळात तुम्ही हे समजून घेऊ शकाल. मित्रांनो, माझ्यासोबत गेली 6 महिने माझे शिलेदार काम करतात. ह्यातल्या बहुसंख्य लोकांना शेअर मार्केटचा शेअर सुद्धा माहिती नव्हता, पण आज हे सगळेजण खूप चांगला नफा कमवत आहेत. तुम्हाला काही मी व्हिज्युअल दाखवीन. कोणाला दिवसाला 20,000 आहे, कोणाला 10,000 आहे, कोणाला 5,000 आहे, कोणाला 1,00,000 आहे. प्रत्येक जण इथे चांगला ना. पण कोण कमवतो की ज्याला तो खरोखरच या पैशाबद्दल खूप सिरियस आहे. मला काहीतरी करायचं नाही, मला एवढ्या दिवसात, एवढ्या वेळेत एवढा पैसा कमवायचा आहे. एवढं जर तुमचं उद्दिष्ट घट्ट असेल ना, एवढी तुमची उद्दिष्टाप्रती बांधिलकी घट्ट असेल तर आणि तरच तुम्ही पैसा कमवू शकाल. सुवर्ण कोकणचं वैशिष्ट्य काय माहिती आहे मित्रांनो, इथे हे सगळे शिक्के परत थांबायची गरज नाहीये. इथे आम्ही काय करतो, सगळे शिलेदार एकत्रित ट्रेड करतो, एकमेकांना सांगतो, एकमेकांना. कारण इथे प्रत्येक जण हा दुसरा कसा श्रीमंत होईल, दुसरा कसा मोठा होईल ह्यासाठी धडपडत असतो, ह्यासाठी पाहत असतो. त्याने जे काय शिकलंय, जे काय ज्ञान आत्मसात केलं, हे स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांनाही देण्याचा प्रयत्न करतो. इथे आमच्याकडे दर आठवड्याला लाईव्ह ट्रेडिंग असते. म्हणजे माझ्यासोबत सगळे आम्ही ट्रेडर्स बसतो, प्राइस चार्ट बघतो, कुठल्या कंपन्यात पुढच्या आठवड्यात पुढे तेजीमध्ये असतील, कुठल्या कंपन्यांमधून आपण बाहेर पडायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा एक सरासर विचार करतो. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, आमचे जवळजवळ 50 ते 60% जे आमचे जे कॉल असतात ते ॲक्युरेटनेस. आता तुम्ही बोला 50 ते 60% बस. मित्रांनो, शेअर मार्केटमधले ज्याला बिग बुल म्हटलं जातं, राकेश झुंझुनवाला, त्यांचं वाक्य मी खूप वेळा ऐकलं आहे की त्यांनी घेतलेले 40 ते 50% किंवा 50 ते 60%च त्यांचे जे कॉल असतात किंवा जे ट्रेड असतात ते यशस्वी होतात. आपण तर काहीच नाही होतो मित्रांनो. पण इथे काय होतं, आपण सगळेजण मिळून करतोय ना, त्यामुळे ते जे पर्सेंटेज आहे ते वाढते. अच्छा, ह्याच्यामध्ये एक गोष्ट असते, जेव्हा तुम्हाला वाटतं की माझा कॉल चुकला, तुम्हाला ताबडतोब स्टॉप लॉस लावून बाहेर पडायचा. म्हणजे आपलं लॉस जो आहे तो कमीत कमीत ठेवायचा आहे आणि प्रॉफिटमध्ये जास्तीत जास्त काळ कसं थांबायचं आहे, ही कला म्हणजे श्रीमंत होणं. खूप वेळा आपण असं बघतो ना, तुमच्या बाबतीत घडलं असेल, अरे यार मी घेतला शेअर आणि बघ ना आताच तो खाली गेला, आणि जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा तो शेअर वर झाला असतं. हे का असतं? हे टाइम करेक्शन असतं. हे टाइम करेक्शन काय, हा प्राइस
ॲक्शन काय, चॅट कसा ओळखायचा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. पण एक सांगतो मित्रांनो, श्रीमंत होणं सोपं आहे. तुम्हालाही वाटतं ह्या श्रीमंतीच्या अश्वमेधात सामील व्हायचं आहे, तर एक प्रशिक्षण असतं आपलं 4 तासाचं. आणि हे पर्सनल प्रशिक्षण असतं, म्हणजे ज्याला आपण पर्सनलाइज ट्रेनिंग बोलतो ना, त्या पद्धतीतलं असतं. हे दर शनिवारी संध्याकाळी 4 ते 7च्या दरम्यान असतं. इथे ऑनलाईन सगळ्या गोष्टी लॉजिकसहित तुम्हाला दाखवल्या जातात, शिकवल्या जातात आणि तोपर्यंत तुम्हाला शिकवल्या जातात जोपर्यंत तुम्ही पैसे मिळवण्यात यशस्वी होत नाही. आणि माझी खात्री आहे मित्रांनो, तुम्ही तर यशस्वी व्हालच, पण तुमच्यासोबत, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या शेजारी, तुमच्या सर्कलमध्ये जे तुमचा मित्र, त्यांनाही तुम्ही श्रीमंत बनवाल. पण पुन्हा सांगतो, ही बॅच फक्त 25 लोकांसाठी असते. कारण मला ते वेबिनार, ते ऑनलाईन ह्या गोष्टी नाही पटत आहेत. जे फेस टू फेस, ते हार्ट टू हार्ट जे कनेक्शन असतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं. ही आयुष्याचे तुमच्या 4 तास फक्त याच्यासाठी द्या आणि बघा पुन्हा कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. सो तुम्हालाही या श्रीमंतीच्या अश्वमेधात सामील व्हायचं आहे, तर या नंबरला फोन करा, तुमची सीट पक्की करा आणि नव्या श्रीमंतीला नव्या जिद्दीने सुरुवात करा. धन्यवाद.